जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधाची उजळणी पाहताना आपण विरक्त लक्षणाच्या शेवटी यायला लागलो। विरक्त कसा असतो, कसा असावा, त्यानं कसा अभ्यास करावा, कसं राहावं, आचरण असेल, उपासना असेल, साधना असेल, सर्व बाबतीत समर्थांनी उपदेश केला। ते विरक्ताच्या विरक्त दशेच्या अभ्यासाबद्दलही निरूपण करतात। जसं की कालच्या निरूपणात आपण पाहिलं की काळ, वेळ, प्रसंग ओळखून त्यानं वागावं, क्रियाभ्रष्ट त्यानं होऊ नये किंवा पराधीन होऊ नये, एकदेशी नसावं किंवा अभ्यासात असावं वगैरे वगैरे। शिवाय समर्थ म्हणतात, हरिकथा, निरूपण, सगुण भजन, ब्रह्मज्ञान, पिंडज्ञान, तत्वज्ञान सर्व जाणावे। सर्व बाबतीतील माहिती संताकडून, सद्गुरूंकडून मिळवावी असं समर्थांना सांगायचं आहे। एक गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे की परमार्थाबद्दल ज्ञान बोलण्यासाठी सुद्धा अधिकार असावा लागतो। नाहीतर जो कोणी उठेल तो ज्ञान सांगेल आणि जो सांगेल त्याचा आपण ऐकत गेलो तर त्यातून आपल्याला काही मिळणार नाही। समोरचा ज्ञानी आहे का नाही याची परीक्षा आपल्याला करता येत नाही, मात्र आपल्या अंतःकरणात उमटलेल्या भावांवरून ती लक्षात येते। संतांकडून झालेलं श्रवण साधकाला अंतर्बाह्य बदलतं। म्हणून पहिल्यांदा समर्थांनी विषय मांडला हरिकथेचा आणि मग त्याच्या निरूपणाचा। हरिकथा म्हणजे भगवंताची कथा, खरं सांगायचं तर भगवंताच्या नामाची महती, ती ज्याच्यातून प्रसृत केली जाते असं निरूपण जर श्रवण केलं म्हणजे शुद्ध अध्यात्मपर निरूपण। अशा निरूपणाच्या श्रवणामधून साधकातील संशय फिटत जातात, अधिकाधिक माहिती त्याला मिळत जाते। पण त्या जोडीला त्यानं साधन जर ठेवलं असेल तर ती माहिती त्याच्या विरक्त दशेला पोचण्यासाठी उपयोगी पडते। नाहीतर नुसतं श्रवण आहे पण त्याचं मनन नाही, मनन आहे पण कृतीमध्ये ते उतरवणं नाही, साधनाचा प्रत्यक्ष अभ्यास नाही, तर अशा श्रवणाचा विशेष उपयोग होत नाही। श्रवण निश्चित पाहिजे पण बरोबरीनं तसा अभ्यास पाहिजे। म्हणून तर समर्थ सगुण भजन आणि ब्रह्मज्ञान हे विषय हरिकथा निरूपणानंतर मांडतात। निरूपणामध्ये आपण कोण, देव कोण, आपला देह कसा आणि देवाची सत्ता नक्की कशी कार्य करते या सर्व गोष्टी कळतात। अर्थात ते निरूपण शुद्ध आध्यात्मिक असेल तर, नाहीतर चमत्कार किंवा वेगवेगळ्या सिद्धी यांबद्दलचंच वर्णन असेल तर त्या निरूपणातून फारसा लाभ होत नाही। तात्पुरतं बरं वाटतं आपल्याला चमत्कारिक गोष्टी ऐकून, असं वाटतं की आपल्यालाही असाच आधार मिळेल, पण ते काही खरं आध्यात्मिक निरूपण नाही। आपल्या देहाची सत्ता कुणाच्या हातात आहे? आपल्याला आपण आहोत असं कायमस्वरूपी वाटत असतं। हे आपलं आहे पण नक्की कुठून येतं? आपलं अस्तित्व काय आणि आपल्या अस्तित्वाचा पाया काय? खरा मी कोण आणि खरा देव कोण याविषयी जे निरूपण असतं आणि त्या विषयाला धरून केलेल्या साधनेबद्दल, उपासनेबद्दल जे निरूपण असतं ते साधकाच्या उपयोगी पडतं। सगुण भजन घडण्यासाठी आधी सगुण भजन प्राप्त व्हावं लागतं आणि ते प्राप्त ज्या सद्गुरूंकडून होणार त्या सद्गुरूंकडून हरिकथा निरूपणाचं श्रवण घडावं लागतं। श्रवणाचा पाया नसेल तर साधना मिळू शकत नाही। मिळू शकत नाही म्हणण्यापेक्षा व्यक्ती सद्गुरूंकडे मला साधना द्या म्हणून मागायलाच जाणार नाही। अनुग्रह मागण्याची तीव्र इच्छा निरूपण श्रवणामधूनच होते। हाच परमार्थाचा मार्ग आहे, म्हणून श्रवण भक्ती पहिल्या नंबरवरती आहे। तिथून अनुग्रहाचा मार्ग फुटतो। ज्याचं श्रवण नियमित व्हायला लागतं ती व्यक्ती दिवसेंदिवस अंतर्मुख व्हायला लागते। मग ज्यांच्या मार्फत श्रवण घडतंय अशा महात्म्याला आपल्या मनातलं गुज विचारावं असं त्या व्यक्तीला वाटायला लागतं। तिथून
तो सद्गुरूंपाशी जाऊन त्याच्या मनातील गूज विचारतो, मी काय केलं पाहिजे, मला अनुग्रह द्याल का, वगैरे वगैरे. ज्या आत्मस्वरूपाबद्दल, ज्या भगवंताबद्दल निरूपण कानावर पडत असतं, त्या भगवंताची प्रचिती यावी अशी भावना आत उत्पन्न होते. ही इच्छा उत्पन्न होणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. ती उत्पन्न झाल्यानंतर सद्गुरू ते देण्यासाठी बसलेलेच असतात. आपण त्यांच्याकडे साधनेशिवाय इतर गोष्टी बोलायला जातो, मागायला जातो. इथे आपली चूक होते. औषधाच्या दुकानात मेथीची पेंडी मागायला गेलो तर कशी मिळणार? जिथे जे मिळायचं तिथे ते मागितलं पाहिजे. ते जर मागितलं नाही तर व्यर्थ आहे जाणं. संतांकडे जाऊन मी कोण, देव कोण, हेच प्रश्न विचारावेत. पण हे विचारण्यासाठी सुद्धा त्या पद्धतीचे विचार, त्या पद्धतीची बुद्धी तयार झालेली नसते. ती निरूपण श्रवणातून तयार होते. म्हणून श्रवण अत्यंत महत्त्वाचं आहे. ती बुद्धी तयार झाली की त्या पद्धतीची विचारणा होऊन मग सद्गुरूंकडून भजन मिळते, म्हणजेच अनुग्रह मिळतो, म्हणजेच साधना मिळते. कुणी नाम घ्यायला सांगतील, कुणी ध्यानाला बसायला सांगतील, कुणी ध्यान आणि नामाबरोबरच सगुण पूजन करायला सांगतील. सद्गुरू जे काही सांगतील ते सगुण भजनामध्येच येतं आणि त्याचं पर्यवसान ब्रह्मज्ञानामध्ये होतं. समर्थ म्हणतायत, हरिकथा निरूपण सगुण भजन ब्रह्मज्ञान पिंडज्ञान तत्वज्ञान सर्व जाणावे. हे ब्रह्म कसं आहे याबद्दलचं सगळं तत्वज्ञान सद्गुरूंकडून समजून घ्यावं. कबूल आहे आपल्याला आज अनुभव नाही, पण किमान ते सद्गुरूंकडून समजून घेऊन त्या दिशेनं पावलं टाकावीत. एखादा विषय आपण अनुसरत आहोत तर तो विषय जर आपल्याला कळत असेल तर ते अनुसरण अधिक तीव्रतेनं होतं. म्हणून जाणून घ्यावं असं समर्थ म्हणतायत. ते जाणत असताना हे लक्षात येतं की देहबुद्धी म्हणजे काय आणि आपल्याला अनुभव कोणत्या पातळीवरती येतात. गुण म्हणजे काय आणि सगुण म्हणजे काय आणि आपलं स्वरूप निर्गुण कसं आहे. मग अर्थातच निर्गुण स्वरूपाला प्राप्त होण्याची तीव्र तळमळ आतूनच उत्पन्न होते. मग सद्गुरू सांगतात की निर्गुण झाल्याशिवाय निर्गुण प्राप्त होत नाही. तुला निर्गुण व्हावं लागेल. आपल्या देहाला सोडून बाहेर पडावं लागेल, पण देह असतानाच. याचाच अर्थ आपल्या खोट्या मीला विसरावं लागेल आणि ते विसरण्यासाठी सगुणाचाच आधार सुरुवातीला घ्यावा लागेल. सगुणाचेनी आधारे निर्गुण पाविजे निर्धारे, हे सद्गुरू सांगतात. आणि मग भजनाला सगुणाचे एक वलय प्राप्त होतं. आत निर्गुणाचा बोध आहे, आत निर्गुणाची जाणीव आहे, पण भजन मात्र सगुण होत आहे. अशा अलौकिक प्रेमाच्या अवस्थेमध्ये साधक जातो. या सगळ्याचं पर्यवसान ब्रह्मज्ञानामध्ये, आत्मज्ञानामध्ये जरी होणार असलं तरी साधक एकदम अचानक तिथपर्यंत पोचू शकत नाही. कारण जन्मोजन्मीचे संस्कार जीवावरती असतात. सद्गुरूंनी कितीही सांगितलं की तू जीव नाहीस, सुखदुःख तुला नाही, तू म्हणजे मन नाहीस, तू म्हणजे बुद्धी नाहीस, तरीही आपण त्या मनाच्या विचारांमध्ये, बुद्धीच्या तर्कांमध्ये आणि सुखदुःखांमध्ये गुंततच राहतो. म्हणून या प्रवासामध्ये अखंड सहवास लागतो साधकाला तो सद्गुरू वचनांचा, सद्गुरूंनी दिलेल्या बोधाचा, विचारांचा. म्हणून समर्थ म्हणतायत की हा विषय आधी पूर्ण समजून घ्यावा की पिंड म्हणजे आपण कोण आहे आणि तत्व म्हणजे नेमकं काय आहे, आणि मग साधना मार्गामध्ये राहावं. मग त्याच्यामध्ये अनेक प्रकार आहेत. कर्ममार्ग, उपासना मार्ग, ज्ञानमार्ग, सिद्धांत मार्ग, प्रवृत्ती मार्ग, निवृत्ती मार्ग सकळ जाणावे. प्रेमळ स्थिती, उदास स्थिती, योग स्थिती, ध्यान स्थिती, विदेह स्थिती, सहज स्थिती सकळ जाणावे. ध्वनी, लक्ष, मुद्रा, आसने, मंत्र, यंत्र, विधी, विधाने, नाना मतांचे देखणे पाहून सांडावे. हे कशासाठी महत्त्वाचं आहे? कारण आपण ज्या प्रवासामध्ये आहोत त्या प्रवासामध्ये आपली मार्गक्रमणा योग्य चालली आहे का नाही हे प्रसंगी शिष्यालाही कळावं लागतं. हे कळणं आंतरिक प्रवासाबद्दल नाही बरं का,
अंतरामध्ये अध्यात्माचा प्रवास कसा चालला आहे हे फक्त आणि फक्त सद्गुरूंच्याच लक्षात येतं. पण निदान आपण आचरणामध्ये, साधनेच्या कृतीमध्ये चुकत नाही आहे ना, किंवा त्यामध्ये आपण चुकत असू तर काय करायला पाहिजे यासाठी तरी सद्गुरूंशी विचारणा करावी लागते, संवाद साधावा लागतो. उपासना पद्धती अनेक आहेत, त्या समजून घ्याव्या लागतात. आता नामस्मरणाचीच साधना पहा. नामस्मरणाचा समजा अनुग्रह दिला असेल तरी नामस्मरणामध्ये पद्धती अनेक आहेत. बसून शांतपणे डोळे मिटून जपमाळे शिवाय करण्याचं नामस्मरण आहे, जपमाळ हातात घेऊन करण्याचं नामस्मरण आहे, किंवा आपण घरच्या देवांची पूजा करतोय, दैनंदिन कर्मे करतोय, ती करत असतानाही नामस्मरण करता येतं. पण ते नुसतं करणं आणि सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली करणं यात महद अंतर आहे. नक्की कर्ममार्ग काय आहे, नक्की उपासना म्हणजे काय असते, आणि ज्ञानमार्ग, सिद्धांत मार्ग काय आहे. प्रवृत्ती मार्ग म्हणजे एका अर्थानं प्रपंच म्हटलं जातं, पण प्रवृत्ती तरी येतात कुठून? प्रपंचाला प्रपंचाची सत्यता दिली कुणी? विषय तर तुकाराम महाराजांच्या समोरही होते, आपल्या समोरही आहेत. श्री महाराजही जेवत होते, आपणही जेवण करतो. पण मग अडचण कुठे येते साधकाची? हे सद्गुरूंकडून समजून घ्यावं लागतं. प्रवृत्तीमध्ये असतानाच निवृत्तीकडे वळायचं कसं हे सद्गुरू शिकवतात. सद्गुरू जी साधना देतात त्या साधनेमध्येच सर्व गुरुकिल्ली सामावलेली असते. आपलं चुकतं हे की आपण साधना करत नाही आणि प्रश्नांवर प्रश्न निर्माण करत राहतो. सद्गुरू सांगतात की आधी गुलाबजाम तोंडात ठेव, म्हणजे त्याची चव कशी आहे, पाक कसा आत मुरलेला आहे हे कळेल. तो कसा मुरला आहे याचे प्रश्न करण्यापेक्षा आधी तो तोंडात घालणं महत्त्वाचं आहे. तर आधी भगवंताचं नाम घे, आधी सांगितलं आहे तसं ध्यानाला बस, म्हणजे आपोआप सगळे प्रश्न फिटत जातील. या मार्गानं साधना करता करता हळूहळू मग साधकाला वेगवेगळ्या स्थिती प्राप्त व्हायला लागतात. कधी असं वाटायला लागतं की भगवंताशिवाय आता माझं कुणी नाही. कधी असं वाटायला लागतं की कधी मी भगवंताला प्राप्त होणार. कधी असं वाटायला लागतं की माझ्याच्यानं साधन होणार आहे तरी की नाही. सद्गुरूंना जे अपेक्षित आहे मी ते करतच नाही. मी कितीही नाही, दीन आहे. मी खरं म्हणजे पात्रच नाही सद्गुरूंच्या साधनेला. हे आणि असे अनंत प्रकारचे भाव साधकाच्या मनात वेळोवेळी उठत राहतात. त्या प्रत्येक वेळी त्याला गरज असते सद्गुरू सहवासाची, त्यांच्या वचनांची, त्यांच्या आधाराची. आणि हा आधार त्यांच्या वचनांमधून सद्गुरू वेळोवेळी देत असतात. पण आपलं तिकडे लक्ष पाहिजे. आतमध्ये आपली साधना सुरू पाहिजे आणि सद्गुरू आपल्याला काय सांगतात इकडे आपलं लक्ष पाहिजे. असं जर घडत असेल तर त्या त्या अडचणींमधून, त्या त्या अवस्थांमधून साधकाची सुटका होऊन तो पुढे अग्रेसर होत राहतो. एक साधं उदाहरण पाहूया. आपल्याला खूप रडू आलं साधना करताना किंवा साधना सुरू नसतानाही. आपल्याला कसं कळणार की हे भावाचं रडू आहे की भावनेचं रडू आहे? भावना विवश होऊन आपल्या डोळ्यात पाणी आलं आहे का अष्टसात्विक भावाचं आलेलं आहे? हे केवळ आणि केवळ सद्गुरूंनाच कळतं. सद्गुरू जर नसतील तर आपण आपले आपले समज करून घेतो आणि नंतर काही लोक असंही मानतात की आपण खूप अध्यात्मामध्ये प्रगत झालो. एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की सद्गुरूंशिवाय अनुभवावरती शिक्कामोर्तब होत नाही. सद्गुरूंशिवाय अनुभवातलं मर्म कळत नाही. सद्गुरूंशिवाय हे कळतच नाही की अनुभव कसा द्वैतातील आहे. प्रत्येक स्थितीमध्ये सद्गुरूंची आवश्यकता असते. प्रत्येक स्थितीमध्ये सद्गुरूंचा आधार गरजेचा असतो की जेणेकरून त्या स्थितीबद्दलचं सत्यत्व आणि मिथ्यत्व स्पष्टपणे कळेल. नाहीतर उदास स्थिती आणि ध्यानस्थिती एकच आहे, विदेह स्थिती आणि सहज स्थिती एकच आहे असे समज व्हायला लागतात. पण ते तसं नाही. प्रत्येक स्थितीची अवस्था निरनिराळी आहे आणि त्याची लक्षणेही निरनिराळी आहेत. हे सगळं काही समजून घेऊन साधनेमध्ये राहावं असं समर्थ म्हणतायत. समर्थांचा हा उपदेश अत्यंत महत्त्वाचा आहे.
2 पद्धतींनी त्याचं महत्त्व आहे. एक म्हणजे साधकाचा पाय न घसरणे आणि दुसरं म्हणजे कोणत्याही पद्धतीची फसवणूक न होणे. आज जर आपण समाजामध्ये पाहिलं तर अध्यात्मामध्ये प्रचंड प्रमाणात फसवणूक आहे. ज्याला अधिकार नाही, ज्याला कल्पना नाही, त्यानं त्याच्या समजामधून विश्व निर्माण केलेलं आहे आणि त्या विश्वामधून तो उपदेश करतो आणि असे प्रकार पुष्कळ दिसून येतात. पण इथं पहा, समर्थांनी सावधानता सांगितली आहे की सगळं समजून घेऊन तुम्ही साधनेमध्ये जा आणि साधनेमध्ये राहा. साधनेमध्ये प्रवेश करणं आणि साधनेमध्ये टिकून राहणं या 2 निरनिराळ्या गोष्टी आहेत. प्रवेश सहज होईल, भावनाविवश होऊन आपण एखाद्या संताला शरण जाऊन अनुग्रहही घेऊ, पण अनुग्रहाप्रमाणे साधना होईलच असं नाही. ती अत्यंत नियमानं, कटाक्षानं, निश्चयानं, जिद्दीनं आणि धारिष्ट्यानं करणं गरजेचं असतं. ती तशी होत असताना अनंत अडचणी येतात, पण त्या अडचणींना पार करून पुढे जावं लागतं. म्हणूनच ते सर्व जाणून घेऊन असावं असं समर्थ म्हणतायत. म्हणजे आपला मार्ग चुकणार नाही, आपली कुठे फसवणूक होणार नाही आणि मुख्य म्हणजे आपला काळ व्यर्थ जाणार नाही. तोच विषय ध्वनी, लक्ष, मुद्रा इत्यादींच्या बाबतीत आहे. हे सगळं काही जाणून जर आपण यात पडलो नाही तर आपला मार्ग चुकत जाणार हे निश्चित. काही जणांना भारावून जाण्याची सवय असते. म्हणजे या मार्गाबद्दल आज भारावून गेलो तर तो मार्ग अनुसरला, नंतर काही काळानं दुसरा मार्ग लक्षात आला, त्या मार्गाबद्दल भारावून गेलो, मग तो मार्ग अनुसरायला लागला. असं परमार्थात धरसोड चालत नाही. एक जो मार्ग निवडलेला आहे तोच घट्ट शेवटपर्यंत धरावा लागतो. जसं की आता नामस्मरणाची साधना आहे तर ती कडेपर्यंत धरावी लागते. त्यामध्ये अष्टांग योग मिसळून चालत नाही. श्री महाराज म्हणतात, तुम्ही काहीही काळजी करू नका, भगवंताच्या नामामध्ये योगाची सर्व अंगे येतात. गुरुदेव रानडे एकदा बाबा बेलसरे महाराजांना भेटले होते. दोघांची उपासना पद्धती निरनिराळी बरं का. गुरुदेव रानडेंना भाऊसाहेब महाराज उमदीकरांचा अनुग्रह होता, तर बेलसरे महाराजांना अर्थातच श्री महाराजांचा अनुग्रह आणि मार्गदर्शन होतं. उपासना पद्धती वेगवेगळ्या होत्या, पण अनुभवांबद्दल चर्चा झाल्यानंतर जाता जाता गुरुदेव रानडे म्हणाले, मला ध्यानाच्या अवस्थेमध्ये जे अनुभव आले तेच अनुभव तुम्हाला महाराजांनी जे नाम दिलेलं आहे त्या नामामध्ये येतील. हे ऐकल्यानंतर लक्षात येतं की श्री महाराज नामामध्ये योगाची सर्व अंगे आहेत असं का म्हणतात. त्यामुळे आपण जी साधना करत आहोत, सद्गुरूंना शरण जाऊन जे साधन घेतलेलं आहे ते पूर्णपणे करणं एवढंच शिष्याचं कर्तव्य आहे. ते न करता आपण भरकटत जातो आणि ते आपलं भरकटणं विषय जाणून न घेतल्यामुळं होतं, हे समर्थ इथं सांगतायत. म्हणून सर्व काही आधी नीट पडताळावं आणि पडताळून आपल्या सद्गुरूंनी दिलेल्या साधनेमध्ये राहावं. समर्थ पुढे म्हणतात, विरक्ते असावे जगमित्र, विरक्ते असावे स्वतंत्र, विरक्ते असावे विचित्र बहुगुणी. विचित्र म्हणजे चित्रविचित्र नव्हे, तर वेगवेगळ्या प्रकारच्या गुणांनी संपन्न असावं. ते गुण प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा. जगमित्र असावं. विरक्त आहे म्हणून एकांतातच बसलाय, कोणाशी बोलत नाही, का तर मी विरक्त, असा विरक्तपणा समर्थांना अपेक्षित नाही. आत्तापर्यंतच्या निरूपणात आपण ऐकलंच आहे की हे विरक्तपणा आंतरिक आहे, अंतरातील चित्तवृत्तींच्या अवस्थेचा आहे. विरक्ते असावे विरक्त, विरक्ते असावे हरिभक्त, विरक्ते असावे नित्यमुक्त अलिप्तपणे. किती सुंदर ओवी आहे पहा. शब्द इथे महत्त्वाचा आहे. विरक्तानं विरक्तपणाचा अभ्यास करावा असं समर्थ म्हणतायत. कारण एकच आहे, आलेलं विरक्तपण टिकत नाही. म्हणून त्यानं हरिभक्त असावं, प्रेमळ असावं आतून. मला विरक्तता आहे या अभिमानामध्ये तो असता कामा नये. नित्यमुक्त आणि अलिप्तपणही समर्थ इथे सुचवतात. विरक्ते शास्त्रे धांडोळावी, इथेही पहा समर्थांनी पुन्हा अभ्यासाकडे निर्देश केला आहे. विरक्ते शास्त्रे धांडोळावी, विरक्ते मते विभांडावी,
विरक्ते मुमुक्षे लावावी शुद्ध मार्गे. आपला अभ्यास, आपलं तर्क काढणं, आपलं विचार करणं हे साधनेच्या दिशेनं असावं. साधनेबद्दलचे तर्क साधनेपासून दूर नेणारे नसावेत. साधनेबद्दलचा अभ्यास सद्गुरूंपासून दूर नेणारा नसावा. आपल्याला साधना मार्गावरतीच राहायचं आहे तर आपला अभ्यास, आपलं शास्त्र पाहणं आणि त्यांच्यावरची मते काढणं, विचार करणं, तर्क करणं हे सगळं साधनेला पूरक पाहिजे. यातून आपल्याच आतील मुमुक्षत्व वाढेल आणि ते शुद्ध मार्गाकडे आपल्याला नेईल. विरक्ते शुद्ध मार्ग सांगावा, विरक्ते संशय छेदावा, विरक्ते आपला म्हणावा विश्वजन, विरक्ते निंदक वंदावे, विरक्ते साधक बोधावे, विरक्ते बद्ध चेववावे मुमुक्ष निरूपणे, विरक्ते उत्तम गुण घ्यावे, विरक्ते अवगुण त्यागावे, नाना अपाय भंगावे विवेक बळे. अंतरामध्ये होणारा अभ्यास आणि त्या अभ्यासामुळं आजूबाजूच्या लोकांमध्ये होणारे बदल, किंवा एखाद्या नाम घेणाऱ्यानं जर नाम घ्या म्हणून सांगितलं तर त्यानं होणारा बदल इथे समर्थ सांगतायत. जो स्वतः शुद्ध मार्गावरती आहे तोच शुद्ध मार्गाबद्दल सांगू शकेल. ज्याचा स्वतःचा संशय फिटलेला आहे तोच दुसऱ्याचा संशय घालवेल. समर्थ म्हणतात, विरक्ते आपला म्हणावा विश्वजन ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. आपल्या घरातील व्यक्तींना सुद्धा कधीकधी आपण आपलं म्हणत नाही, इतका आपला अभिमान वरती येतो. समर्थ म्हणतायत, अवघ्या जगाला आपलं म्हणायला शिकवतं ते विरक्तपण, आणि विरक्तानं असंच असावं. मग त्यानं निंदकालाही वंदावं इथंपर्यंत जाऊन समर्थ म्हणतात. पण हा निंदक आपल्याच आत्मस्वरूपाचं एक प्रतीक आहे हे विरक्त ओळखून असतो. जो निंदा करतो किंवा स्तुती करतो तो त्याच्या त्याच्या प्रकृतीतून करतो, पण त्याच्या प्रकृतीचा आधार जो आत्मा आहे तो निस्संग असतो. खरा विरक्त त्या आत्म्यापाशी पोहोचलेला असल्यामुळं स्वतः निस्संग असतो. त्यामुळे निंदक असो नाहीतर वंदक असो, दोघांकडे तो समदृष्टीनं पाहतो. अशी ही अलौकिक विरक्त लक्षणं आहेत. समर्थ म्हणतायत, विरक्ते उत्तम गुण घ्यावे, विरक्ते अवगुण त्यागावे. उत्तम गुणांचा स्वीकार करत राहणं आणि अवगुणांचा त्याग करत राहणं हे विरक्ताचं, साधकाचं रोजचं जीवन आहे. एकदा करण्याची ही गोष्ट नाही, रोज हे साधकाला करावं लागतं. रोज स्वतःमधील उत्तम गुण वाढवावे लागतात आणि अवगुणांचा त्याग करावा लागतो. इथेही पुन्हा तोच विषय येतो की हे समजल्याशिवाय साधक करू शकत नाही. उत्तम काय आहे आणि त्याज्य काय आहे, म्हणून सद्गुरूंना शरण जाऊन सगळं समजून घ्यावं आणि या मार्गावर चालत राहावं. समर्थ म्हणतायत, नाना अपाय भंगावे विवेक बळे. वाटेत अडचणी येणार नाहीत असं नाहीत, पण त्या आल्या की स्वतःच्या विवेकाच्या बळावरती त्या पार कराव्यात. आणि हा विवेकसुद्धा सद्गुरूंनी दिलेला असतो. समर्थ समासाच्या शेवटी म्हणतात, ऐसी हे उत्तम लक्षणे ऐकावी एकाग्र मने, याचा अव्हेर न करणे विरक्त पुरुषे. इतुके बोलिले स्वभावे, त्यात मानेल तितुके घ्यावे, श्रोती उदास न व्हावे, बहु बोलिले म्हणोनी. परंतु लक्षणे न घेता अवलक्षणे बाष्कळता, तेणे त्यास पढत मूर्खता येवो पाहे. त्या पढत मूर्खाचे लक्षण पुढील ये समासी निरूपण, बोलिले असे सावधान होऊ नायका. ही जी विरक्त पुरुषाची लक्षणं सांगितली ती नीट ऐकून आत्मसात करणं गरजेचं आहे. त्या लक्षणांचा तुम्ही अव्हेर करू नका असं समर्थ कळवळून सांगतायत. पण तरीही मनुष्य स्वभाव आहे की काहीतरी सांगितलं की ते डावलणं किंवा सांगितलेलं न ऐकणं. माहीत आहे तरीही चुकीच्या मार्गावरती जाणं. परंतु लक्षणे न घेता अवलक्षणे बाष्कळता असं समर्थ म्हणतायत. म्हणजे सांगितलेली लक्षणं आत घ्यायची नाहीत आणि वेगळ्याच मार्गाला निघून जायचं. असा व्यक्ती असतो पढत मूर्ख. म्हणजे ऐकलेलं आहे, माहीत आहे की काय चुकीचं आहे, तरीही चुकीच्या मार्गावरती तो जातो. अशा पढत मूर्खाची लक्षणं पुढच्या समासामध्ये आहेत.
उजळणी पाहत असताना आपण तो भाग यथावकाश बघूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.